अतुल मोने यांचा दुर्दैवी मृत्यू या हल्ल्यामध्ये झाला होता. त्यांच्या कुटुंबियांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी वेदांत नेब यांनी. पहलगाममध्ये अतिरेकी हल्ला झाला, ज्यामध्ये महाराष्ट्रातले 6 पर्यटक हे मृत्युमुखी पडले आणि त्यातले एक होते डोंबिवलीतले अतुल मोने. अतुल मोनेंसोबत एकूण 8 जण होते आणि दूरचे नातेवाईक आणि त्यांच्या पत्नी आणि मुलगी असे 3 जण आणि इतर असे 6 असे 9 जण होते. जे काही दहशतवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार सुरू केला, त्यांच्या प्रत्यक्षदर्शी त्यांच्या पत्नी आहे, त्यांची मुलगी आपल्यासोबत आहे. रुचा, काल मी तुझी स्थिती बघितली, काय नेमकं तिथे झालं होतं? कारण असं कळतं की 3-4 जण होते, अंधाधुंद गोळीबार त्या मैदानात करत होते. तुम्ही तिघं म्हणजे वडील, तुझे आई होती, काय नेमकं झालं तिथे? तिथे आम्ही मिनी स्वित्झर्लंडला होतो. तिथे बराच वेळ होतो. ॲक्च्युली सगळं व्यवस्थित चालू होतं तिथे, म्हणजे खाणं पिणं किंवा लोक एन्जॉय करत होते तिथे, फोटोज वगैरे काढत होते. मग आम्ही निघतच होतो तर अचानक फायरिंग सुरू झालेली. मी स्वतः कन्फ्यूज होते की काय होतं इथे. सगळे मी बघितलं की पळत होते एका दिशेने आणि खाली झुकत होते. मीही तसंच केलं, मीही झुकली खाली आणि मग थोड्या वेळाने मी डोकावून, कारण फायरिंग चालूच होती, मग मी थोडं वर नव्हते फायरिंग करणार. मी तरी 2 जणांना बघितलं, मे बी कदाचित अजून करत होते. हो, पहिले स्टार्टिंगला दुरून करत होते, मग नंतर लोकांना ते शूट करायला लागलेले. तुम्हाला म्हणजे तुमच्या आजूबाजूला गोळ्या जात होत्या, बाबा तिथे होते, तुमच्या समोर आले, काय नेमकं झालं तिथे? तिथे असे 2 जण होते, तर तिथे आम्ही जिथे सगळे एकत्र होतो तिथे आलेले. मग तिथे विचारलं की हिंदू कोण आहे, मुस्लिम कोण आहे वगैरे. मग तिथे माझ्या काकांनी, संजय काकांनी असं थोडा हात वरती केला तर त्यांना डोक्यात गोळी मारली समोरच. संजय लेले. त्यांच्या मागेच होती मी. ते सगळं मी बघितलं. नंतर मग हेमंत काका त्यांना विचारायला गेला की काय झालं आहे नक्की, तर त्यांनाही असं शूट केलं इथे. मग माझे बाबा बोलले की गोळी नका मारू वगैरे, आम्ही काही नाही करत होत. तर तिथे माझी आई होती, मागे मीच होती, मीही घाबरली होती कारण ते गोळी चालवत होते. मग मी पण बाबासोबत होती. आई पुढे बाबाला कव्हर करायला गेलेली, पण त्यांनी बाबाच्या पोटात मारलीच गोळी. मी ते घाबरून मीही खाली झोपली. मी माझ्या भावाजवळ गेली, काकूजवळ गेली. आई तिथेच होती, तिथेच झोपली होती. मी मग नंतर मला सुचत नव्हतं मी हे सगळं बघून. मग नंतर मी जिथे आडवी होती तिथे संजय काकांचं डोकं होतं, तर तिथे रक्त येत होतं पूर्ण. मी असं माझ्या डोळ्यांसमोर असं समोर असं वाहताना बघत होती. मला काही सुचत नव्हतं की हे काय चाललं आहे नक्की इथे, मला सुचत नव्हतं. मग कव्हर करण्याचा प्रयत्न केला, थांबवण्याचा प्रयत्न केला त्यांना. मिस्टरांना वाचवण्यासाठी मिस्टरांना कव्हर करत होती, म्हणजे त्यांना माझ्या पुढे केलेलं लोक ती मागे होती, तरीसुद्धा त्यांनी बरोबर मिस्टरांनाच गोळी मारली. थांबत होते कोण? मिस्टर फक्त बोलले की, म्हणजे हेमंत जोशीला गोळी मारली त्यांनी आमच्यासमोर. ते बोलले की, मिस्टर बोलले की गोळी नका मारू, आम्ही काही नाही करत, आम्ही बसतो म्हणून. तर त्यांनी असं बोलल्यावर की लगेच त्याला पण माझ्या मिस्टरांना पण गोळी मारली आणि बोलले की तुम्ही आप लोगों ने आतंकवाद मचा के रखा है करके असं बोलून बडबडत होते. वाचवण्याचा पूर्णपणे प्रयत्न, स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न सगळ्यांनीच केला तिथे. हो हो, पण आम्ही उभं राहून पळू काही शकत नव्हतो, कारण की तसं काही अजून केलं असतं त्याने अजून गोळीबार केला असता, अजून लोकं गेली असती त्यात. म्हणून आम्ही खाली झुकून होतो. अतुलला गोळी लागली ते मी बघितलं. माझ्या हात तिथे होता, हाताला रक्त पण लागलेलं. त्याच्या पोटाला ॲक्च्युली गोळी लागली होती, त्याला छातीत वगैरे गोळी नव्हती लागली, पण तरीसुद्धा काय माहिती. लवकर काही ॲम्ब्युलन्स आल्या किंवा प्रयत्न करण्यात आला उपचाराचा? ॲक्च्युली आम्ही खाली येत होतो तेव्हा आम्हाला अर्ध्या रस्त्यावर मिलिटरी दिसत होती जाताना. ते मध्ये बोलत म्हणजे जे भेटतील त्यांच्याशी बोलत जात होते. कदाचित ते म्हणत होते की चॉपर वगैरे गेलं आहे,
पण एका चॉपरनी काही होत नाही, अजून 2-3 चॉपर जाऊन माणसांना वाचवायला पाहिजे होतं असं वाटतं. आणि ॲक्च्युली ते पर्यटन स्थळ आहे तर तिथे सुरक्षा दल पाहिजे. सुरक्षा नव्हती. खाली पोलिसांचं जे असतं ते होतं, खाली होतं पूर्ण, पण वरती पण पाहिजे होतं जर ते पर्यटन स्थळ आहे. किती जण होते पर्यटक, किती जण होते? भरपूर गर्दी होती, त्यामुळे एवढा अंदाज नाही आहे, पण गर्दी भरपूर होती तशी. पण जसं जे सुरू झालं तसं सगळे जण असे पसरले. जे आम्ही ऐकतोय की धर्म विचारून गोळ्या झाडल्या जात होत्या, हे खरं आहे की सगळ्यांना धर्म विचारला जातोय आणि मग हिंदू म्हणून? म्हणजे कॉमनली विचारलं त्यांनी. हिंदू मुस्लिम पहिले बोलले की हिंदू मुस्लिम वेगळे व्हा म्हणून, म्हणजे अलग हो जावं असं बोलले, पण कोणी रिप्लाय नाही दिला. आम्ही तसंच खाली वाकून राहिलो. मग हेमंत बोलला की काय म्हणजे क्या हुआ है, असं क्यों कर रहे हो आप लोग, हम लोग कुछ नहीं कर रहे. तर त्याला पण आप कुछ मत बोलो करके गोळी मारली डायरेक्ट. माझे मिस्टर बोलले गोळी नका मारू, तरीसुद्धा त्यांना पण मारली. आणि नंतर मग विचारलं परत हिंदू कोण आहे, तेव्हा जिजूंनी हात वरती केला. आणि कदाचित ताई होती त्यांच्याजवळ, ताईच्या हातात हिरव्या बांगड्या होत्या. हिरव्या बांगड्या तर आपल्या ह्याच्यात घालतात, माहीत नाही. त्यांनी सगळ्या माणसांनाच मारलंय, पण घरातल्या कर्त्या माणसांनाच मारलंय. समजू शकतो. रुचा मला सांग, जसं ते म्हणतात की तिथे मुस्लिमसुद्धा काही होते पर्यटक, होते त्यांना हात नाही लावला अजिबात? नाही असं नाही आहे. म्हणजे असं बोलले हिंदू कोण आहे मुस्लिम कोण आहे त्यांना वेगवेगळं केलं. म्हणजे मी हे फक्त ऐकलं आहे, वेगवेगळं केलं नाही. म्हणजे असं बोलत होते त्यांनाही मारलं आहे आम्हालाही मारलं आहे असं मी ऐकलं आहे. पण मी असं खरी काय बघितलं नाही, कारण मी तिथे असं सिच्युएशनमध्ये नव्हती की मी बघायला वगैरे. शेवटचा प्रश्न आता, काय फॅमिलीचं म्हणणं आहे? जसं त्यांनी सांगितलं की कर्ता पुरुष नाही नक्कीच, पण काय सरकारकडनं मागणी आहे? आम्हाला जस्टिस तर पाहिजेच आहे. आणि आय होप की गव्हर्मेंट ह्याच्यावर लवकरात लवकर ॲक्शन घेईल आणि तिथेही म्हणजे आम्हाला जस्टिस मिळो बस. अटॅक हो बस. अनेक जणांना हे बघवत नाही आहे की काश्मीरमध्ये 370 कलम हटवल्यानंतर खूप चांगली परिस्थिती आली होती, पर्यटनाच्या दृष्टीने खूप चांगली परिस्थिती आली होती. त्यामुळे जे लोक लहान वयापासून दहशतवादाकडे पहिले जात होते ते आता पर्यटनामुळे चांगले कमवत आहेत, चांगल्या कामाने कमवत आहेत. ते काही जणांना बघवत नाही आणि त्यामुळे पर्यटन कमी व्हावं ह्या दृष्टीने काही दहशतवादी क्रूर कर्मा जे आहेत त्यांच्या मनात हे असावं की दहशतवाद आता थोडा थोडा कमी होते. आणि म्हणूनच तो जो आतंक मचाने आए हो याचा अर्थ तोच होता की आता 370 हटवल्यानंतर जी काश्मीरची स्थिती आहे ती खूप चांगली होत होती. मोदींनी खूप चांगलं निर्माण केलं होतं काश्मीर. पण अनफॉर्च्युनेटली आता मी काल श्रीनगरला गेलो होतो तेव्हा तिथला ड्रायव्हर म्हणालेला की अब 2 से 3 साल अभी काश्मीर बंद रहेगा. ही स्थिती जर असेल तर मग आपल्या भारतामधल्या पर्यटनावर आपण किती विश्वास ठेवायचा अशी स्थिती निर्माण. सहकार्य केलं त्यानंतर सरकारने, आणि शिवाय पोलिसांचा पण आता तुम्हाला फोन आला? तिथे खाली पोचल्यावर म्हणजे खूप मिलिटरीची लोकं होती किंवा अजून ऑफिशियल लोकं होती तिथे त्यांनी सांगितलं की तुम्ही खाली पोचल्या जाता ते सरळ जा, तिथे मिलिटरीवाले आहेत, ॲम्ब्युलन्स आहे. तुम्हाला काही पहिले त्यांनी विचारलं की तुम्हाला इंजुरी वगैरे काही झाली आहे का. म्हणजे आम्ही तिथे खाली पोचलो, पहिला प्रश्न त्यांचा तेच होता की तुम्हाला काही इंजुरी वगैरे झाली आहे का. मग त्यांनी ते व्यवस्थित एस्कॉर्ट केलं आम्हाला. मग आम्ही पुढे गेलो. मग माझी आत्या कविता आत्या, त्यांना पॅरालिसिस होता तर त्यांना आम्ही मेडिकलसाठी पाठवलेलं. त्यांचंही चेकिंग झालेलं. मग आम्हाला सगळ्यांना हॉस्पिटलमध्ये नेलेलं एकदा. तिथेही आम्हाला पाणी वगैरे दिलं, खायला दिलेलं सगळं. मनस्थितीतच नव्हतं? हां, मनस्थितीत नव्हतं? हो, नव्हतोच. मग थोड्या वेळ आम्ही होतो तिथे, एक 20-25 मिनटं होतो. मग नंतर आम्हाला सांगितलं की तुम्हाला पहलगामच्या टुरिस्ट क्लबमध्ये तुम्ही तिथे बसा, आम्ही तिथेच तुम्हाला कळवू. पण तिथेही आम्ही खूप एक 4-5 तास आम्ही असेच क्लूलेस बसलेलो. आणि अशी लोकं येत होती, त्यांची सिच्युएशन अजून वेगळी, त्यांची सिच्युएशन अजून खराब होती की काही जण फक्त असे एकटेच चाललेले. तिथे एक लेडी होती आणि तिची 2 छोटी मुलं होती. ती खूप पॅनिक होती, ती खूप रडत होती, तिला चक्कर वगैरे पण येत होते.
असे बरेच जणांचे सिच्युएशन बघून मला अजून आम्हाला घाबरायला होत होतं. आणि तिथे आम्ही जवळपास 9-9:30पर्यंत असंच क्लूलेस बसलेलो. तर नंतर मग रात्री आम्हाला निघायला सांगितलेलं. मग तसं आम्हाला सकाळी कळलं की नाही, न्याय हवा आहे. न्याय हवा आहे, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. परत असं कधी करण्याची हिंमत नाही झाली पाहिजे, कोणाची अशी शिक्षा झाली पाहिजे त्या लोकांना. आणि गव्हर्नमेंटकडनं पण तीच इच्छा आहे की त्यांनी करावं. मोने कुटुंबीय त्यांनी सगळा जो काही त्या ठिकाणी गोळीबार झाला तो सगळा प्रसंग त्यांनी सांगितला. आणि खरं तर अंगावर शहारे आणणारा सगळा प्रसंग होता. कारण ज्या प्रकारे त्यांनी सांगितलं, रुचानी सांगितलं की गोळीबार झाला, थांबवण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला, मात्र तिथल्या दहशतवाद्यांनी ते ऐकलं नाही. आणि आता त्यांना जसं तसं उत्तर द्यावं हीच खरं तर या सगळ्या कुटुंबाची सरकारकडे मागणी आहे. कॅमेरामॅन आसिफ खानसह मी वेदांत नेब, ABP माझा, डोंबिवली. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.